नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक से निवे 2024 क्र 55 सेवा 4 दिनांक 30 मार्च 2026 नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या पर्यायाला विकल्पाला मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय ऑप्शन देण्याच्या कालावधीला मुदतवाढ देण्याबाबत यापूर्वीच्या 28 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना त्यांचा विकल्प ऑप्शन सादर करण्यासाठी त्यावेळी 1 वर्षाची मुदतवाढ देऊन विकल्प सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 31 मार्च 2026 ठेवण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक से निवे 2024 क्र 55 सेवा 4 दिनांक 30 मार्च 2026 नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या पर्यायाला विकल्पाला मुदतवाढ देण्याबाबत यापूर्वीच्या 28 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सद्यस्थितीत सुधारित मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हा विकल्प सादर करण्यासाठी शासनाने मुदत वाढवली आहे. कर्मचारी आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपला विकल्प सादर करू शकतात. आशा करतो आपणास राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या पर्यायाला विकल्पाला मुदतवाढ देण्याबाबत आपणास अधिकृत माहिती मिळाली असेल. आपणास धन्यवाद देऊन मी थांबतो. पुन्हा भेटू लवकरच.